आज शिराळा तालुक्यातील पावनभूमी येथील भुईकोट किल्ल्यामध्ये जी रांगोळी रेखाटली, या रांगोळीची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर होत आहे। इथले आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांच्या पत्नी सौ रेणुकाताई वहिनी साहेब यांनी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली। आज ते आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की संकल्पना कशी त्यांनी आखली व इथून पुढच्या त्यांच्या डोक्यात इथून भुईकोट किल्ल्याचे पुनर्वसन कसं आहे। ताई नमस्ते। नमस्कार। पहिल्यांदा आपण जी रांगोळी रेखाटली ती रांगोळी इतकी उत्तमरित्या आहे की सगळीकडे चर्चेची चालू आहे। ताई, भुईकोट किल्ल्याबाबतीत आपण पहिल्यापासून आग्रही आहात आणि आपले पती आमदार भाऊ सुद्धा विधानसभेमध्ये यासाठी वारंवार प्रश्न विचारत आहेत, पण आपली यातला संकल्पना कशी आहे या गडाबाबत? भुईकोट किल्ल्याचा इतिहास हा फार प्राचीन आणि जुना असा इतिहास आहे आणि इतिहास दप्तरी त्याच्या नोंदी पण आहेत की संभाजी महाराजांना सोडवण्याचा संगमेश्वरवरून महाराजांनी आणण्यात आलं। ते शिराळ्यामध्ये महाराज एक दिवस होते आणि महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न, जसं आपण मागे आम्ही हे डिजिटल संपूर्ण माहितीचं लावलेलं आहे, तेव्हा ज्योतियाजी केसरकर येळापूरचे सरकार होते, तर त्यांना महाराजांच्या दरबारी होते, तर त्यांनी प्रयत्न केला। त्यांनी तुळाजी निकम देशमुख जे शिराळ्याचे होते त्यांना सांगितलं की महाराजांना कैद झाली आहे। असे अनेक सैनिक, अनेक मावळे हे महाराजांना वाचवायचा प्रयत्न केला आणि हे धारातीर्थी पडले आणि हा प्रयत्न अतिशय अयशस्वी झाला। आणि मगाशी आमचे खासदार पण बोलून गेले की महाराज जर वाचले असते इथे तर महाराजांनी हा झेंडा जो आहे तो लाहोरवर फडकावला असता भगवा। इतके पराक्रमी असे संभाजी महाराज होते आणि हा इतिहास आहे। हा छावाच्या माध्यमातून, हा सिनेमाच्या माध्यमातून, हा संपूर्ण आंतरराष्ट्रीय कीर्तीपर्यंत हा महाराजांची कीर्ती पोचलेली आहे। आणि महाराजांचा इतिहास पुनरुज्जीवित करण्यासाठी आदरणीय आमदार सत्यजित भाऊंनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडलेले आहेत। आज महाराजांच्या या स्मारकासाठी भरीव निधी सरकारने द्यावा, जो मंजूर आहे तो झटपट वेगाने व्हावा म्हणून प्रयत्न आहे। पण ही रांगोळी संकल्पना अशी होती की आज हा महाराजांचा बलिदान मास चालू आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण ज्याला फेस्टिव्हिटीज म्हणतो असा काही उपक्रम नाही आहे, कारण महाराजांचं रक्त सांडलं आहे, धर्मासाठी महाराजांचं रक्त सांडलं, तर आपण धर्मासाठी, संस्कृतीसाठी महाराजांनी बलिदान दिलं आणि म्हणून आज रांगोळीच्या माध्यमातून आपण ही संकल्पना, महाराजांचं शौर्य आपण आज साकारलं। शिराळ्याच्या भूमीमध्ये ज्या किल्ल्यावर, ज्या स्थळी जिथे महाराजांना कैद केलं गेलं आणि सोडवण्याचा शेवटचा प्रयत्न झाला। दुसरं महत्त्व असं आहे की हा चित्र रेखाटणारा, रांगोळी रेखाटणारा चित्रकार जो आहे तो हा आमच्या शिराळा तालुक्यातला कांदेगावचा छोट्याशा गावातला हा सुपुत्र आहे आणि त्यांनी अयोध्येमध्ये फार मोठ्या पद्धतीने रांगोळी साकारली होती राम मंदिराची आणि देशभरामध्ये त्या व्यक्तीचं, सुनील कुंभारांचं कौतुक झालं होतं। त्या सुनील कुंभारांनी ही रांगोळी स्वतः रेखाटली। त्याच्यामध्ये बच्चे अगदी 15 वर्षाच्या, 17 वर्षाच्या मुलं यांनी सुद्धा त्यांना रांगोळीमध्ये सहकार्य केलं आणि भव्य दिव्य अशी ही रांगोळी रेखाटली गेली। आज हजारोंच्या लोकांनी ही रांगोळी पाहिली आणि आज महाराजांच्या स्मृती ह्या जागृत झाल्या। प्रत्येक हिंदुस्थानात असलेल्या प्रत्येक तरुण, तरुणी, प्रौढ, प्रत्येक माणसाच्या हृदयात महाराजांचं शौर्यगाथा पोचली आहे, त्या स्मृती जागृत झाल्या आणि आज हे स्मारक इथे होत असताना मला असं वाटतंय की आज आमदार सत्यजित भाऊंच्या माध्यमातून याला 100% या सरकारच्या माध्यमातून, देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून याला गती मिळेल। आणि आज शिराळा हा जसा चांदोली व्याघ्र प्रकल्पासाठी अतिशय फेमस आहे, त्याचबरोबर 11 मारुतींच्यासाठी फेमस आहे। आज ही नागभूमी आहे, नागपंचमीचे शिराळा आहे, आज गोरक्षनाथांचं शिराळा आहे आणि आज आपल्या राजांचं, आपले हृदयस्थ हिंदू हृदय सम्राट ज्यांना आपण म्हणतो, धर्मवीर ज्यांना म्हणतो, ते छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक इथे मोठ्या पद्धतीने साकारेल आणि शिराळा हा संभाजी महाराजांचा शिराळा म्हणून नावारूपास येईल आणि ते यावं हीच माझी इच्छा आहे, ही सत्यजित भाऊंची इच्छा आहे आणि सर्व नागरिकांची इच्छा आहे। शेवटचा प्रश्न, जे आपण आज एक उल्लेखनीय काम केले ते म्हणजे ज्या छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या वंशजांना, त्यांचे जे वंश आहे त्या वंशांनी एकत्र करून आपण त्याचा सन्मान केला, त्या काय भावना आपल्या? कारण हे सगळं विशेष काम आहे। ही कल्पना अशी होती की आज आपण त्यांना बघितलं नाही, आज आपण शिवाजी महाराजांना बघितलं नाही, आपण फक्त गाथा ऐकत राहिलो। पण मगाशी मी एक बोलता जे बोलून गेले की ह्या कणामध्ये एकतरी कण मातीचा असा असेल की ज्याला महाराजांच्या शरीराचा स्पर्श झाला आहे आणि ही सगळी माती संभाजी महाराजमय झालेली आहे, छत्रपतीमय झालेली आहे आणि याला सहकार्य करणारे, ह्यांना महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न करणारे हे सगळे जे मावळे होते, त्याच्यामध्ये केसरकर असतील, त्याचबरोबर तुळाजी देशमुख असतील, आज आप्पा दीक्षित असतील, आज हरबा वडार असतील, त्यांच्या सगळे कुटुंबियांना मी संपर्क आम्ही साधला आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्या महाराजांच्या जे अतिशय क्रूरपणे
महाराजांचा जो वध केला गेला त्यानंतर जो द्वेषाने मराठा राज्य पेटलं आणि संताजी घोरपडे हे सगळ्यांचे परिचित आहेत. तर संताजी घोरपडेंचे वंशजसुद्धा या आज इथं आले आणि हे मला असं वाटतं की एक ऐतिहासिक पुनरावृत्ती आहे, इतिहासाची पुनरावृत्ती आहे आणि खूप काहीतरी मोठं या भूमीमध्ये घडणार आहे. संभाजी महाराजांची जी ओळख, संभाजी महाराजांचं धर्मासाठी मरण हे व्यर्थ जाणार नाही आणि ही पुन्हा स्मृती जागृत करण्यासाठी, त्या रक्ताचा सन्मान करण्यासाठी आम्ही सर्वांना इथे बोलवलं. सर्वांनी आमच्या विनंतीचा मान पण ठेवला आणि अशीच ही संकल्पना होती, ही पूर्वपरंपरा आलेली आपली संस्कृती ही पुढे अशीच राहो आणि आपल्या मनातून संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे अगदी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासोबत राहोत, ही संकल्पना घेऊन आपण हा कार्यक्रम केला. धन्यवाद.